नमस्कार, मी विनायक खंड आम्ही निफाडकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत. मित्रो, संतोष गाजरे यावरून आपल्याला सर्वांना ज्ञात झाला असेल की अतिशय कमळप्रेमी हा युवक आणि त्याच्या अंगणात आपण जे फुलवलेले विविध फुले आहे ते आपण अनेकदा बघितले, पण आत्ता नुकतंच काही महिन्यापूर्वी आपण कमलकंदाचं रोपण कसं करावे ही याची माहिती त्याने दिली. आणि आता खऱ्या अर्थाने त्या कमलकंदांना फुलांची सुरुवात झाली. तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या जातीचे कमळाची फुले आज आपण बघणार आहोत आणि त्याची माहिती संतोष देत आहे. नमस्कार. कमलकंद लावून जवळपास आज 3 किंवा 4 महिने झाले. भरपूर फुलं येऊन गेली, पण आज व्हिडिओ बनवण्याचा योग आला. तर ही आहे क्रिस्टल पिंक नावाची व्हरायटी, जी याच वर्षी केरळमध्ये डेव्हलप झालेली आहे. तिचं हे पहिलं फुल आहे माझ्याकडचं. बघू शकता तुम्ही, एकदम लार्ज साईजमध्ये फुल आहे, क्रिस्टल पिंक. याचं वैशिष्ट्य काय? याचं वैशिष्ट्य असं की मोठ्या आकाराचं फुल असतं आणि जास्त फुलं येणाऱ्या व्हरायटीमध्ये याची नोंद होती. हो, भरपूर फुलं येतात तिला आणि आकाराने फुल पण खूप मोठं असतं. आकार बघू शकता तुम्ही. त्यानंतर इथे आहे हे क्रिस्टल पिंक आहे. ही कलकत्त्यात डेव्हलप झालेली व्हरायटी आहे. हिचं 2 दिवसापूर्वी इथं फुल होतं, भरपूर मोठं, जवळपास. हीच जात का? नाही, ही पिंक, ही क्रिस्टल पिंक आहे आणि ही पिंक स्प्लॅश आहे. याच्या पाकळ्या जास्त आहे, तिच्या पाकळ्या कमी होत्या. 13-14 पाकळ्या होत्या. साधारणतः 9 इंच हाईट असलेलं, आकार असलेलं असं इतकं मोठं फुल होतं त्याचं. ते मी 2 दिवसापूर्वीच तोडले. त्याची ही कळी आहे आणि हे आहे त्याच्याच बिया. शक्यतो मी बिया लावण्याचा सल्ला कुणाला देत नाही, कारण 1.5-2 वर्ष निघून जातात. पण मी ह्या फक्त या पूजेसाठी म्हणून या बिया ठेवल्यात, नाही तर शक्यतो मी बिया ठेवत नाही. बियाने झाडाची एनर्जी जाते, त्यामुळं मी शक्यतो बिया ठेवत नाही. पिंक स्प्लॅश या ज्या काळ्या ज्या झाल्यात त्या तयार झाल्या आणि ज्या अजून हिरव्या आहेत त्या अजून तयार होत आहेत. जे पूजेच्या दुकानावर मिळतं कमलगड्डा, जे तुम्ही महादेवाच्या पिंडीला वगैरे व्हायला घेतात, कमलगड्डा, ते हेच असतं. कमळाच्या बियालाच कमलगड्डा म्हणतात. आणि आज तो मलाही बघण्याचा योग आला. हो, बघा, अशा पद्धतीने ते फुल येऊन गेल्यानंतर, त्याच्या पाकळ्या निघून गेल्यानंतर जो त्याचा भाग उरतो त्याच्यात हे डेव्हलप होतं. कमलगड्डा म्हणतात याला, किंवा कमळाच्या बिया म्हणतो आपण त्याला. आणि मला वाटतं बराच उपयोग त्याचा सांगितलेला गेलेला आहे. त्याला औषधी गुणधर्म म्हणून पण आहे आणि विशेषतः पूजेसाठी, विशेषतः ह्या बियांची किंवा ह्या कमलगड्ड्यांची खासियत, माळ पण करतात. याची खासियत असं असतं, कुठलंही सीड 2 वर्ष, 3 वर्ष, 10 वर्ष टिकू शकतं. याची खासियत अशी, 1000 वर्षांनी लावा, याची जर्मिनेशन क्वालिटी तितकी राहील, तेव्हा सुद्धा ते उगवेलच, एवढी याची कॅपॅसिटी असते. इतकं स्ट्रॉंग ते सीड्स असतं. खूप सुंदर आणि आगळी वेगळी माहिती. एक 1000 वर्षांनी जरी लावाल तुम्ही तरी ते उगवेल. आता हे काढलेलं इतकं त्याची कॅपॅसिटी असते कमलगड्डा. ही आहे D9, व्हिएतनामवरून मागवलेली व्हरायटी ही. तर ब्लूमिंग कॅपॅसिटी खूप छान आहे. माझ्याकडे याला 7-8 फुलं येऊन गेली दुसऱ्या टबमध्ये. ह्या टबमध्ये त्याचं हे पहिलं फुल आहे. पहिलं फुल असल्यामुळे थोडीशी एनर्जी त्याला कमी पडते. जेव्हा एनर्जी कमी पडते तेव्हा मी त्यांना असं हाताच्या साहाय्याने उमलवून घेतो. आणि रिमझिम पाऊस पण चालू आहे, त्यात असं वरतून ओपन झालंय, त्यामुळे त्यात पाणी जे साठण्याचं प्रमाण आहे ते वाढले, त्यामुळे कदाचित ते खराब पण होऊ शकतं. म्हणून मी ते आज उमलवून घेत आहे. याचा शेप, याला तुम्ही खासियत अशी, जितकं मोठा टब द्याल, जितकी मोठी जागा द्याल, तितकं मोठं आणि तितका गर्द रंग येतो. व्हिएतनामवरून इम्पोर्ट केलेली ही व्हरायटी आहे. बघू शकता, खूपच सुंदर.
पहिलं किंवा दुसरं फुल असतं की त्याला एनर्जी नक्कीच कमी पडते. जेव्हा झाडाचं पोषण इतकं छान झालेलं नसतं तेव्हा त्यांना असं उमलावंच लागतं. गर्द लाल रंग. हे नाव काय सांगितलं? D9 असं नाव आहे. व्हिएतनाम वरची व्हरायटी आहे, व्हिएतनाम देशात आयात केलेली. त्यामुळे तिचं नाव त्यांनी काय कशा पद्धतीने ठेवलंय त्यांनाच माहिती. पण ते आपल्याला ओळखीची D9 नावानेच आहे, त्यामुळे तिचं ते D9 सांगेल. ओके संतोष, हे कोणतं फुल आहे? हे आहे व्हाईट लव. कदाचित याचा आपण मागे व्हिडिओ घेतला होता, मोठं फ्लावर. सगळ्या कमळांच्या बाबतीत हे कमळ माझं आवडतं कमळ. का की हे वर्षभर फुलतं. बाकीचं थंडी आली की डॉर्मन्सी पिरियड असतो तेव्हा ते फुलत नाही. हे कमळ माझं वर्षभर फुलतं, त्यामुळं हे माझं आवडतं कमळ म्हणायला काहीच हरकत नाही. सफेद रंग. आता पाणी गळालं बघू शकता. पावसाचं पाणी असं साचल्यावर त्याचे डॅमेजेसचे चान्सेस वाढतात. हे बघा, पाकळ्यांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली, त्यामुळे त्याला उमलवून घेणं गरजेचं असतं. बाहेरच्या ज्या मोठ्या पाकळ्या असतात त्या हाताच्या साहाय्याने अशा हळूवारपणे फोल्ड करायच्या असतात. पाऊस जर नसता तर अजूनही 2 दिवस हे फुल राहिलं असतं, 2 दिवसानंतर उमललं असतं. पण पावसामुळे त्याचे पाकळ्या अशा नाजूक असतात, पावसामुळे ते खराब पण होऊ शकतं, म्हणून मी ते शक्यतो उमलवून घेत असतो. नाहीतर कमळ हे जेव्हा तुमचं दुसरं किंवा तिसरं फुल असतं किंवा लहान फुल असतं कमी पाकळ्यांचं, त्यांना शक्यतो उमलवण्याची गरज लागतच नाही. यांना पण नाही लागत, पण केव्हा जेव्हा वातावरण छान असेल, ऊन तुमचं व्यवस्थित असेल तर ते स्वतः उमलतात. छोट्या पाकळ्या झाल्यानंतर हे बघा, असं वरतून नुसतं हळूवारपणे हात फिरवला की ते खूप छान पद्धतीने मोकळं होतं. आयडिया आहे व्हाईट लव. असं म्हणतात की फुलांचा सुगंध घेऊ नये. मी इतक्या अंतरावर उभा आहे पण तिथे इतका छान सुगंध त्याचा येतोय. मला येतोय. हो, इतका छान सुगंध येतोय. आणि सुगंधित असणार हे एकमेव कमळ माझ्या बागेत आहे की आतापर्यंत कुठल्याच कमळाला सुगंध नाही, पण हे सुगंधत असणार हे एकमेव कमळ आहे आणि माझं लाडकं कमळ आहे. तर तुम्ही बघू शकता, याला इथे पण एक कळी आहे. वर्षभर त्याला फुलं येत होती. आपल्याकडे 4 डिग्री जेव्हा तापमान होतं तेव्हा सगळे कमळ एकदम पूर्ण शांततेत होते, थांबलेले होते. तेव्हा याला इतके छान छान फुलं येत होती, बघण्यासारखी फुलं होती. आणि साईज पण भरपूर मोठी आहे. खूप सुगंध आहे. हो. आणि अजून खूप लोकांकडे नाही. फुलं जास्त येत असल्यामुळे त्याचे जे कंद डेव्हलपमेंट आहे ती खूप कमी, का की एनर्जी सगळी फुलांत जाते, त्यामुळे ती खूप कमी. मी वर्षभरात 1 किंवा 2 कंद माझ्याकडे याचा तयार होतो. शक्यतो कंद तर तयार होण्याचे चान्सेस खूपच कमी. 6 महिन्यात तर मी ते साधारणतः किती काळ हे फुलं चालतील आपले? डिसेंबर, नाही, नोव्हेंबर पर्यंत हे आरामात चालतील. जेव्हा नोव्हेंबरची जी थंडी वाढेल तेव्हा यांची स्टॉप होते. याची फक्त मी खात्री घेऊ शकतो की हे फुलेल. हे 1 फेब्रुवारी तुमची 4 डिग्रीत जाऊ द्या, याला फुलं येणारच, याची मी गॅरंटी घेऊ शकतो. व्हाईट लव वेस्ट बेंगॉलची व्हरायटी आहे ही. त्यानंतर पुढचे बघूया. हे आहे व्हाईट पिओनी. व्हाईट लव सारखंच दिसतं पण छोटं फ्लावर असतं. ब्लूमिंग कॅपॅसिटी छान आहे, पण त्याच्यासारखं थंडीतही फुलेल याची काही गॅरंटी नाही. तुम्ही बघू शकता 2 फुलं ऑलरेडी झालीत त्याला. हे तिसरं आहे, 4थं आणि 5व्या काळ्या आहे. तर बघू शकता तुम्ही, नाजूक फुल आहे, एकदम नाजूक आहे. व्हाईट पिओनी. नावाची व्हरायटी ही आहे, अखिला नावाची व्हरायटी. शेप वरतून बघा तुम्ही, एकदम छान शेप आहे त्याचा आतमध्ये. हिला पण भरपूर फुलं येतात आणि तेच सेम कंडिशन, पाऊस नाही, पाऊस आहे म्हणून त्यांना उमलवण्याची गरज आहे. वाट बघितली मी 2 दिवसापासून ऊन पडावं, पण काय ऊन पडेना, म्हणून मी ते आज जवळपास 70% फुलं हे 2 दिवसापासून उमलवण्याच्या तयारीतच आहेत, पण ते ऊन नसल्यामुळे उमलत नाही.
म्हणजे उमलण्याच्या याच्यातून गेलंय ते, त्यामुळे ते इतकं इझिली ओपन होतंय. हम्म. नाहीतर जे उमलण्याच्या कॅपॅसिटीत असतात त्यांना थोडंसं एनर्जी लागते, तसं हे खूप वाव. इझिली मोकळं झालं. व्हाईट आणि कडांना पिंक कलर बघू आता शकता. कितीदा सुंदर म्हणावं, कोणत्या फुलाला सुंदर म्हणावं प्रश्नच पडतोय. वा. आणि मी प्रत्यक्ष बघतोय, खूपच काहीतरी वेगळं वाटतंय. निश्चितपणे प्रत्येकालाच सुख देणारं, आनंद देणारं अशी फुलं आहे. वा, वा. अखिला नाव आहे याचं. ही पण परराज्यातच डेव्हलप झालेली व्हरायटी आहे. म्हणजे महाराष्ट्रात इतके डेव्हलपर नाहीच आहे, नाही, बरोबर. बाहेरच्या देशातले. त्यानंतर तुम्ही बघा, जवळपास माझ्या छातीला लागेल इतक्या उंचावर त्याची दुसरी कळी आहे. कळी आली. या अगोदर पण 2-3 फुलं झालीत त्याचे, आणि आता पण पुढची कळी तिला आहेच लगेच आटायची. पुढचा बघूया. त्यानंतर ही आहे हार्डी वॉटर लिली. बर. सुमनी पिंक म्हणून याचं नाव आहे. हम्म. नावासारखीच पिंक कलर. आज तिचा दुसरा दिवस आहे. बर. ऊन असतं तर यापेक्षाही अजून डार्क कलर असता, पण ऊन नसल्यामुळे ते थोडासा रंग कमी झालाय. सुमनी पिंक. त्यानंतर पुढची आहे ही डिटेक्टिव्ह एरिका. तर बघू शकता तुम्ही, डार्क जांभळा कलर. वा. आणि 2-3 दिवसापूर्वी हिला 3 फुलं होते बघा, हे कळ्या पडल्या आहेत अजून तशाच. हार्डी आहे पण फुलण्यासाठी अतिशय सुंदर अशी व्हरायटी आहे. नाव आहे डिटेक्टिव्ह एरिका. त्या परराज्यात डेव्हलप झाल्यात, त्यामुळं कदाचित त्यांचे जे नाव आहे ते त्यांनी त्यांच्या सोयीने ठेवले. हो. त्यानंतर इथे आहे ही जॅकापॉंग आहे. जॅकापॉंग बघू शकता तुम्ही, तिचा कलर इतका सुंदर आहे. आणि तिची विशेषता म्हणजे प्रत्येक वेळी तिचं फुल हे वेगळं असतं. म्हणजे हो, तिचा जो कलर आहे तो प्रत्येक वेळी वेगळा वेगळा असतो. असतो. हो. वा. आता मागच्या वेळचं फुल जे होतं, हम्म. तुम्हाला त्याचं हे बघा इथं होतं, त्याचं याच्यावरून कळेल की हे बघा व्हाईट होतं. व्हाईट होतं, अर्ध व्हाईट होतं हा. आणि अर्ध लाल पिंक होतं. आता ते आज उमललेलं नाही. हम्म. प्रत्येक वेळी हे वेगळं असतं. कधी कधी पूर्ण हे पिंकच असतं, कधी कधी पूर्ण व्हाईटच असतं, बर. कधी कधी अर्ध असतं, कधी कधी छटा असतात. अतिशय सुंदर अशी व्हरायटी ही जॅकापॉंग. ते एका व्यक्तीचं नाव आहे जॅकापॉंग, थायलंडच्या. आणि त्यांनी ती डेव्हलप केली म्हणून त्यांच्या नावानुसार ती जॅकापॉंग नावाची व्हरायटी आहे. ही आहे S1 नावाची मायक्रो व्हरायटी. मराठीत सांगायचं ठरलं तर पोपटी कलर असतो. उमलून 3 ते 4 दिवस झालेत त्याला, त्यामुळे थोडासा का होईना पावसाचा असर त्याच्यावर झाला. थोडंसं फुल खराब होण्याच्या याच्यावर सुरुवात झाली त्याची. 3 ते 4 दिवस झाले आहे त्याला. S1. इथून इकडे माझं मायक्रो लोटसचं कलेक्शन सुरू होतं, जे छोट्या याच्यात येतात ते. हे मायक्रो लोटस येलो प्रो पिंक म्हणून साधारणतः 3 लिटर पाणी मावतं यात.